वेलकम बॅक टू आवर चॅनल मोहित आणि आतू. आणि आज आहे डे 3 ऑफ औरंगाबाद. सो आता आम्ही आलेलो आहोत बीबी मकबरा फिरायला. आता वाजले आहेत सकाळचे 9:30. आता पप्पा तिकडे तिकीट काढायला गेला आहे आणि समोर आहे बीबी मकबरा. हा आहे बीबी मकबरा. आता थोड्याच वेळात आपण एंटर करणार आहोत. तर कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मम्मी कसं वाटलं? खूप छान वाटलं. काल कसं वाटलं दीदी तुला? गाईस आता माझ्या मागे आहे बीबी मकबरा. तर कसं वाटलं मकबरा? सर तो आहे बीबी मकबरा. तिथे काही लोक वरती पण फिरत आहेत, पण आपण आता इथेच थांबूया. आणि जर पुढे जायचं असेल तर पुढे जाऊ शकतो आपण. आणि इथे आज थोडीशी गर्दी आहे. तिथे गर्दी खूप आहे इथे. तर गाईस आता आपण वरती चाललो आहोत बीबी मकबराच्या. तिथून शिड्या आहेत आणि तिथून असं वरती जाणार आहोत आता आपण. तर गाईस आता आपण बीबी मकबरा वरती चढलेलो आहोत. आता आतमध्ये जाऊया. भारताला काहीतरी दिलेलंच आहे. एवढी वाचली बीबी मकबरा हे सगळे जे बघते ते गाईस. बीबी मकबरा गाईस खूप मोठा आहे हा बीबी मकबरा. गेट पण त्याचा खूप मोठा आहे. हा आहे मेन बीबी मकबरा. तर गाईस आता आपण होतो बीबी मकबराच्या आतमध्ये. मी तुम्हाला दाखवले सर्व आतमध्ये. तर आता आपण निघणार आहोत आणि आता पुढे बघूया कुठे जाणार आहोत आपण. आता आम्ही पानचक्की. तर आता आपण चाललो आहोत पानचक्कीमध्ये. ही आहे इथे समोर पानचक्की आहे. असं आतमध्ये जायचं आहे आपल्याला. आपण तिथे आपली गाडी पार्क केली आहे. तर आता जाऊया आतमध्ये आणि बघूया हे पानचक्की काय आहे. आय थिंक बेसिकली इट्स वॉटरचं काहीतरी, पाण्याचं काहीतरी असेल. ते बघा, पानचक्की में आपका स्वागत है. तर एंट्रीला तिकीट आहे का? इथे ऑफिस तर आहे पण तिकीट आहे का? तिकीट आहे. तर ही आहे पानचक्की. इथून असं प्रकारे पाणी, इथून अशा प्रकारे पाणी पडत आहे. असा पूल टाईप बनला आहे हा. आणि या साईडला काहीच नाहीये. तर अशा प्रकारे आहे ही पानचक्की. ते जे मेन पाणी त्याच्यातून त्या पूलमधून येतं. असं खाली पूलमध्ये पाणी सेट होत आहे आणि चांगली आहे. तर इथून वरती चढायला जागा आहे. तर पण वरती चढूया पानचक्की. चला. तर ही आहे पानचक्की. पाणी खूप घाण आहे. तिथून मशीन मधून असं पाणी बाहेर पडतंय. आणि इथे काहीतरी आहे वाटतं. इथे काहीतरी बुडबुड होत आहे.
ही होती पानचक्की. तर आता इथे आहे मेन चक्की. ही आहे ही आहे चक्की. हे जे बाहेर पाणी आहे ना, हे जे बाहेर पाणी आहे त्याच्या हेल्पने एनर्जी क्रिएट होते आणि इलेक्ट्रिसिटी नाही तर कुठल्या तरी एनर्जीनी ही चक्की चालते. तर आता आपण इथे आलेलो आहेत भद्र मारुती जे देव आहेत त्यांच्या मंदिरात फिरायला आहे ना. तर समोर मंदिर आहे. तर आता इथून जाऊया. तिथं ते मंदिर आहे तिकडे. आता इथून रस्ता आहे वाटतं, तर इथूनच जाऊया. तरी पार्किंग आणि इथे. आणि आता जिथे आम्ही गेलेलो ना औरंगजेबांची ती कबर, तिथे ना शूटिंग अलाउड नव्हती म्हणून आम्हाला शूटिंग करता नाही आली. म्हणून मला ते दाखवता येणार नाही. तर आता टेम्पलमध्ये जाणार आहे. आणि एक तुम्हाला सांगू, आम्ही जिथे पण फिरायला चाललोय ना तिकडे शाळेच्या पिकनिक, भरपूर पोरांची पिकनिक यायला लागले शाळेचे. आता इथे टेम्पलला पण 2-3 शाळेचे पिकनिक आलेले आहेत. हे बघा 2-3 शाळेच्या पिकनिक आहेत. हे आहे टेम्पल. तर आता जाऊया मंदिराच्या आतमध्ये. इथे थोडीशी लाईन आहे. चांगली होती. तर आता आम्ही आतमध्ये जाऊन आलोय. मी थोडा व्हिडिओ शूट केला आतमध्ये, ते तुम्हाला मी नंतर ब्लॉगमध्ये टाकतो, तर तुम्ही बघून घ्या. कल्याण संताप सहित करो मेरा कल्याण संताप हरो. तर आपलं भद्र मारुती जे आहेत त्यांचं दर्शन झालंय. कसं वाटलं दर्शन? खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. इतका सुंदर मारुती आहे ना, असा निद्रा अवस्थेला झोपलेला मारुती आहे. आता चाललोय विश्वेश्वर घृष्णेश्वर मंदिरला. 12वे ज्योतिर्लिंग. तर आता आपण चाललोय घृष्णेश्वर मंदिरचे दर्शन करायला. रस्ता आहे तिकडून आहे रस्ता, तिकडून जाऊया आपण. आणि इथे आहे हळू इथे आहे एंट्री. आय थिंक हिअर इज द एंट्री. चला इथून आतमध्ये जाऊया. तर गाईस आता आपण जेवायला चाललो आहोत. आपली गाडी निघते. जाऊया. आता 2 वाजले आहेत. जेवण झाल्यानंतर एलोरा केव्स मध्ये आपण एंटर करणार आहोत. तर गाईस आता इथे आपण हॉटेलमध्ये जेवायला बसलो आहे. आणि सगळं असं मोठं प्रकारला हॉटेल आहे. खूप मोठं हॉटेल आहे हे. आणि आपण इथं असं बसलो आहे. तर गाईस आता आपलं जेवण झालं. आपण निघालो आहोत. कसं होतं जेवण? खूप छान होतं, मस्त होतं. तर जेवण खूप छान होतं. वाचा गाडी आली, गाडी आहे. तर जेवण झालेलं आहे. तर निघालो आहे. आता आपण चाललो आहे लेणी बघायला. गाडी वापस पार्क केलेली आहे.
आणि पुढे आता लेणीच्या रस्त्याकडे चाललो आहे. तर गाईस आता आपण एंटर झालेलो आहोत लेण्यांच्या इथे वेरूळ एलोरा केव्स. अरे आता आपण आलेलो आहे. आता समोर आहे आपल्या एलोरा केव्स. त्या आहेत एलोरा केव्स. तर आता आपल्याला मला वाटतं वरती चढायचं असेल. तर आता बघूया रस्ता कुठे आणि हळूहळू जाऊया. तर गाइस माझ्या मागे आहे एलोरा केव्स. तर आपण एंटर केलंय. खूप मोठे आहे हे केव्स. बघा खूप अशा मोठ्या प्रकारचे केव्स आहेत. तर तिकडे पण आहेत. तिकडे आपण नंतर जाऊ. तर अशा प्रकारे आहेत. गाइस आता आपण जाणार आहोत इकडे दौलताबाद फोर्ट म्हणजे दौलताबाद किल्ल्याला चाललो आहे. आता वाजले आहेत 4. आता निघणार आहोत आपण 5 मिनिटात. तर गाइस आता आपण इथं आलेलो आहोत दौलताबाद किल्ला. तर माझ्या मागे आहे दौलताबाद किल्ला. तर आता आपण हळू जवळ इथे जाणार, एंट्री करणार आणि हळूहळू चढायला सुरुवात करणार. तर गाइस माझ्या मागे होता दौलताबाद किल्ला. आता आपण बाहेर चाललो आहे कारण की आता वाजले आहेत 5:30. 5:30 वाजता किल्ला बंद होतो. तर आता ह्यावेळेस तर काही पॉसिबल नाही किल्ला. नेक्स्ट टाइम जेव्हा आपण येऊ तेव्हा किल्ला चढूया. किल्ला खूप छान आहे ना. तुम्ही पण पाहिला. तुम्ही जर कधी आलात तर बघून घ्या. पण संध्याकाळी 5:30च्या आतमध्ये. तर आता आम्ही रूमवर आलोय. आता वाजलेत किती वाजलेत? आता 11 वाजलेत. आता वाजलेत 11. रूमवर आलेलो आहे. आता झोपणार आहोत आणि उद्या सकाळी 9:50ची ट्रेन आहे सकाळी. तर लवकर उठायचं आहे. सो जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा एकदा तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत भेटतो. तोवर बाय.